याचा आकार लक्षात घेता दासोपंतांनी गीतेवर टीका लिहिलेली असून भगवद्गीतेवर त्यांनी साधारणपणे 4 ते 5 टीका लिहिल्या. गीतार्णव, गीतार्थ चंद्रिका, ग्रंथराज, प्रबोधोदय, पदार्णव असे अनेक ग्रंथ त्यांनी रचले. यात प्रत्येकी 1.25 लाख ओव्या आहेत आणि त्याची रचना सुबोध, रसाळ आणि दृष्टांतांनी भरलेली आहे. पंचीकरण हा पासोडीवर त्यांनी लिहिलेला ग्रंथ अद्याप उपलब्ध आहे. ईश, केन, कठ आदी उपनिषदांवर संस्कृत टीकाही दासोपंतांनी लिहिल्या. हिंदी, उर्दू, फारसी, मल्याळी, तेलुगू आणि कन्नड भाषेत त्यांच्या रचना आहेत. त्यांनी त्या प्रदेशातील अभिजात संगीताचा अभ्यास करून त्याच्या आधारे तब्बल 86 राग आणि 11 ताल निर्माण करून त्यांची स्वतःची संगीतशैली विकसित केली. याशिवाय लोकसाहित्यामध्ये देखील दासोपंतांची पदे, कुटे, भारुडे इत्यादी रचना विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांची काही पदे ही रागदारीत आळवण्याजोगी सुद्धा आहेत. संस्कृत पंडित असूनही त्यांचा मराठी विषयीचा अभिमान अत्यंत जाज्वल्य असा होता. दासोपंतांनी एकूण 48 ग्रंथांची रचना केली. त्यामध्ये अद्वैत श्रुतिसार, अनुगीता, अवधूत गीता, अवधूत राज, उपनिषद भाष्य असे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत आणि ते संत साहित्यामध्ये प्रसिद्ध देखील आहेत. या रचनांमधूनच शंकर स्तुतीपर असणारी तोडय मंगलम ही पदरचना आता आपल्या पुढे सादर होईल. याचा राग मालिका तर ताल मालिका असून याची रचना संत सर्वज्ञ दासोपंतांनीच केलेली आहे. याशिवाय तोडय मंगलमच्या बरोबरीनेच श्लोकम हा नृत्य प्रकार देखील आपला पुढे सादर होईल. तोडय मंगलम या पदरचनेचा विचार केला तर यामध्ये शंकर स्तुती तर आहेच, परंतु त्या बरोबरीनेच भक्ताच्या एकूणच भक्ती साधनेच्या मार्गामध्ये सत्व, रज, तम यांचा लय होण्याची भक्ताची कळकळ आणि कर्मनिवारणासाठी भक्ताची चाललेली धडपड ही यामध्ये दिसून येते. म्हणजे भक्ताला भक्तीच्या आलंबनाची आणि त्या सगुण साकार स्वरूपाच्या भक्तीची जी ओढ लागलेली असते त्याचं यामध्ये वर्णन आलेलं आहे. तोडय मंगलम हा जो नृत्य प्रकार आहे तो देवतांची स्तुती करण्यासाठी असून पंचजातींमध्ये त्याचे सादरीकरण होते. खंड, मिश्र, तिश्र आणि चतुश्र या जातींचा उपयोग करून अभिनय सादरीकरणासोबतच पंचजातीचे यामध्ये सादरीकरण होते. त्याशिवाय श्लोकम या नृत्य प्रकारासाठी माला, कमंडलो, करपद्म युग्मे, मध्यस्थ पाणी युगले, डमरू त्रिशूले, यस्यस्थ ऊर्ध्व करयोः शुभशंख चक्रे, वंदे अत्रिवरदम भुजशकटयुक्तम या बोलांनी युक्त असणारी शंकर स्तुती आणि श्लोकम आता आपल्या पुढे सादर होईल. या श्लोकाचा साधारणपणे अर्थ बघितला तर दासोपंतांच्या देवघरातील दत्तमूर्ती ही एकमुखी षडभुजाधारी आहे आणि या सगुण मूर्तीचे वर्णन असे: अयं परमात्मा उक्त प्रकारेण गुरुरीश्वरश्च वामेन भागेन माया प्रधानः ईश्वर स्वरूपः तत्कार्यकारी दक्षिणेन आदिगुरु स्वरूपः माया निवर्तन कार्यकर्ता तदव्यः क्षमः एतत् कार्य करणाय अत स एव दक्षिणेन आदिगुरु वामेन ईश्वर रूप. म्हणजेच या मूर्तीचे उजवे अंग गुरु स्वरूप आहे. गुरु जो मायेचा आणि भ्रमाचा निवर्तक आहे व मूर्तीचे डावे अंग ईश्वर स्वरूप असून ते मायेवरील प्रभुत्व दाखवते. दत्तात्रयाची मूर्ती गुरु आणि ईश्वर यांचे अद्वैत प्रदर्शित करते. गुरु आणि ईश्वर स्वरूपाची ही उभय संमिश्र अशी मूर्ती आहे आणि या एकाच मूर्तीत ही दोन्ही रूपे समाविष्ट होतात. आपणापुढे असलेली नटराजाची मूर्ती आपण जर डोळ्यासमोर ठेवली तर कदाचित आपल्या या मूर्ती स्वरूपाची कल्पना करता येईल. या मूर्तीला 6 हात जे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक आहेत. ब्रह्मदेवाच्या हातातील माला आणि कमंडलू हे तपस्व्याचे सत्वगुणाचे प्रतीक आहे, तर विष्णूच्या हातातील शंख व चक्र हे रजगुणाचे प्रतीक आहे. शंकराच्या हातातील त्रिशूल व डमरू हे तमाच्या संहाराचे प्रतीक आहे. अशा प्रकारचा तोडय मंगलम आणि श्लोकम हा नृत्य प्रकार आता आपल्या पुढे सादर होतो.